शिव शिव शिव, काय हे आपण काय ऐकले आणि प्रत्यक्ष प्रमाण हे खरंच अति दीप्तो विखद्यतो न पावकहा, काजवा तो काजवाच चक्क हाडांच्या ढिगाऱ्यावर, जो स्वतःच अशा हाडांच्या ढिगाऱ्यावर बसलाय तो मला गादी दादम कसा बसायला देईल? काय याची पात्रता? काय हो, काय झालं? अहो, आमचे कलेक्टर म्हणाले महाराजांच्या चरणी जाऊन आपली गरिबी हटवा. मी ऐकले आणि इथे पाहतो तर हे ध्यान इथे बसले हाडांवर. मूर्खा, तू मला शिकवतोस मी कुठे बसायचं ते? मीच बसलोय गरुडावर, ध्रुवावर, कैलासावर मीच बसलोय. पोटावरती हरामखोर मला वेदांत शिकवताय. माझ्याकडे बघ. तो दरिद्री वाटत नाही. तुझ्या धोत्राच्या काठी मी सोडतो, शेंडीची गाठ आवडतो, श्रीमंत करून टाकला. होता ना महाराज, मी ब्राह्मण हाडाला कसा स्पर्श करू? ब्राह्मणाला हाड नाही, माणूसच आहेत ना. आयुष्याचे हाडहाड कमी करायचं असेल उजळती हाडकाय होत अरे तुझं भाग्य फळफळालं. घे ती हाड आणि निघ. ऐकलंय का? काय हो, झालं का दर्शन स्वामींचं? झालं. एवढ्या दूरवरती गेलो, त्याचं हे फळ मिळालं. हाड हाड प्रसाद म्हणून हाड. बाई ग बाई, काय असेल व्हायचं असतं? हाड खिळखिळी होईल तो कष्ट करायचं. हाड आहे काय? हे बघ, हे घे हाड. ग बाई, सोन्याचं हाड. अहो, चमत्कारच की. खरं तर मी हाडच घेतलं होतं. सोनं? राम 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 राम. मी उगीच शंका घेत राहिली. हाडाला कसा हात लावू म्हणून मी एकच हाड घेतलं. अहो, खरं तर पिशवी भरून हाडं आणायला हवी होती तुम्ही. अहो, तरी मी म्हणत होते महाराज देवपुरुष आहेत, पण तुमचा आपला कायमचा कर्म दरिद्रीपणा. अहो, बघताय का असं माझ्याकडे? जा आणि पिशवीभर हाडं घेऊन या. पिशवी? अगं पोत दे, पोत मोठ. महाराज, आपण इथं किती वेळ थांबायचं? महाराज, आपण जगताचे स्वामी महाराज. आपण जगताचे स्वामी. अशी कृपा माझ्यावर राहू दे महाराज. असं काय म्हणताय? अहो अहो, मगाशी हाड नेला ना, त्याचं सोनं झालं. सोनं आला भ्राम, आलो भ्राम म्हणून आणखी हाड नाही आलो. आणखीन हवी येत ना? हो महाराज, हो. मसनवटीत जातोस का रे कुत्र्या? हाडासाठी लाल भटतोस? काम करायला हात झाला का तुझे?
शिकायला पाहिजे हरामखोर. महाराज कृपावंत व्हा, महाराज कृपावंत व्हा. या ब्राह्मणावर दया करा महाराज. प्रसाद म्हणून हार द्या. प्रसाद म्हणून हारासाठी एवढा लाचार झालास? अरे कुत्र्या तुझ्यात काय फरक आहे? हाडं पोत्या फेकून लोभेपणाच्या औषधानं पोक आला याच्या हाडाला. अशी कर्म दरिद्री.